ज्या माणसाने तुमच्यावरती ठामपणे विश्वास ठेवला आणि त्याच माणसाचा विश्वासघात करून नक्की तुम्ही काय कमावलं? एखाद्या गरीब बापाचा हक्क हिरावून घेताना, एखाद्या निराधार माऊलीला रडवताना आणि एखाद्या निष्पाप जीवाच्या नारड्याचा घोट घेताना तुम्हाला जर वाटलं असेल ना की तुम्ही आता जिंकलात, तर लक्षात ठेवा, ज्यांचे डोळे रडतात ना त्यांचे ओठ कधीच तुमच्यासाठी चांगलं बोलत नाही. तिथून निघालेला निशब्द शाप हा तुमच्या रक्ताचं सुद्धा पाणी करू शकतो. कोणाच्या तरी रक्ताच्या अश्रूंचा पाया रचून कधीच तुम्ही सुखाचा महल बांधू शकत नाही. कारण जेव्हा काळाचा सूड सुरू होतो ना तेव्हा तुमची अख्खी पिढी ते एका हायमुळं होरपळून निघू शकते. तेव्हा कोणाचं भलं करता नाही आलं तरी चालेल, पण कधीच कोणाचा वाटुळ करून स्वतःचं घर सजवू नका. मित्रांनो, कोणाचंही मन तोडण्यापूर्वी एकदा, फक्त एकदाच स्वतःच्या कर्माचा विचार करा.